दूध उत्पन्नाला हेच सांगतो की बाबा बुष्ट वासरांसाठी चाराच। नमस्कार, माझं नाव दादा लक्ष्मण नवले, राहणार टाकळी खंडेश्वरी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। माझ्याकडं एक 10 वर्षापासून दूध व्यवसाय करतो मी आणि पशुखाद्यामध्ये एक 2 वर्षापासून मी कन्हैया गोल्डची गोळी चारतोय आणि ते गोळी चारल्यापासून दुधाला एसिनेपला आणि फॅटला आणि गायींच्या तब्येतीत किंवा गायी गाभणी राहण्यासाठी एक चांगल्या प्रकारे मला फरक पडला आणि दुधात पण चांगल्या प्रकारे वाढ होती। आणि तसेच मला त्या गोळीच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी आमचे मुळेवाडीचे मुळे साहेब हे भेटले होते। बाकीच्या पशुखाद्यांपेक्षा तरी एक 3-4 पॉईंटनी फरक आहे। एशनेप म्हशी आहे आणि फॅटमध्ये पण आहे आणि दूध उत्पन्नात प्रत्येकी गाई मागं एक 3-4 लिटर दुधाचा फरक आहे। आणि गाई सगळ्यात महत्त्वाचं टायमिंगला गाभणी राहतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। गाभणी गायांसाठी पण जन्य वापरतो। शेवटच्या 2 महिन्यामध्ये एक 3-4 किलो चारतो आम्ही बऱ्यापैकी आणि गाईची तब्येत पण चांगली राहते, बाळ पण चांगलं तयार होते। जन्नीचे चांगले भरपूर फायदे आहेत। तसे डिलिव्हरीला वगैरे काही अडचण येत नाही, डॉक्टरांची गरज पडत नाही। लहान कालवडींसाठी जी बुष्ट आहे ही जर गोळी जर आपण त्यांना चारली तर त्यांच्या वजनामध्ये भरपूर वाढ होती आणि 2 टाइम त्यांना चारले तर लवकर वाढ होती, वजन पण वाढतंय त्यांचं आणि गाभणी राहायला पण लवकर हिटवरती येतात, राहतात व्यवस्थित। दूध उत्पन्नाला हेच सांगतो की बाबा बुष्ट वासरांसाठी चाराच आणि गाभणी गायांसाठी जन्नी चारा, ही दूध गायांसाठी कन्हैया गोल्ड चारा। तुम्हाला रिझल्ट एक 1.5-2 महिन्यातच रिझल्ट येऊन जाईल चांगला बऱ्यापैकी।